आपण पाहतोय मापतला हा ब्रिज. ह्यावर नेहमी मी सुद्धा मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला नेहमी जात होतो. हे 2-3 ठिकाण असे होते. हा एक दुसरा ठिकाण ह्या ब्रिजवरचा. आपण पाहू शकता की किमान एक अर्धा फुटाच्याहून जास्त, अर्धा पण नाही, आपण 1 फूट एवढा हा खड्डा होता इथे. अक्षरशः 2 व्हीलर गाडी हे इथे या खड्ड्यामध्ये आली तर आपटायची. 4 व्हीलर छोट्या गाड्या ह्यांना पण फर्स्ट सेकंडवर घ्यावं लागत होतं. म्हणजे अक्षरशः तेही इथे आपटायच्या. आणि समोरून गाडी आली तर दुसरा पर्याय काहीच नव्हता इथे. बस पाणी जास्त नको, पाणी जास्त पाणी नको टाकू रे. बसलं ते पाणी कमी पडला ना. थोडं आहे थोडं सुकल ते जास्त वेळ जाणार नाही. अर्धा तास जरी थांबले ना मास. बाकीचं बघू संध्याकाळी काय. हा मापातला ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजवर आत्ताच आपण जो क्षण दाखवत होतो तो प्रमोदजी बुटे, जे नगरसेवक आत्ता 2025-26ला निवडून आलेले आहेत. त्यांचं काही जनतेच्या सेवेमधला एक क्षण आपण कॅप्चर केलेला आहे. अनेकांना असं वाटेल की हा मॅनेज व्हिडिओ आहे की काय, किंवा ही मॅनेज बातमी आहे की काय. अक्षरशः ते बरमुडावर काम करताना दिसत होते, स्वतः हातभार लावताना दिसत होते. आणि एक सर्वसामान्य माणूसच मी अजून जगत आहे असा हा क्षण होता त्यांचा. आणि निश्चितच मी ह्या पुलावरून, हा पूल पेटमापचा पूल आहे, जो फरशीचा पूल किंवा असं याला संबोधलं जातं. आणि ह्या पुलावर मी नेहमी सकाळी 7:15ला आपल्या मुलांना सोडायला क्रिस ज्योती शाळेमध्ये जातो. आणि हे 2-3 खड्डे जे होते ते खूप त्रासदायक होते या पुलावरचे. आणि ते खड्डे ज्या पण यंत्रणेच्या खाली येतात, BNC मला वाटतं बहुतेक असेल, हा पूल BNCच्या अंडरला असेल, तर त्याने हे खड्डे भरायला हवे होते. पण हे त्रासदायक खड्डे आज माननीय नगरसेवक प्रमोदजी बुटे हे बुजवताना दिसत होते. निश्चितच हा कुठला मॅनेज व्हिडिओ नाही, सुखद आश्चर्याचा धक्का देणारा हा क्षण आहे. हा किमान 1 फुटाचा तरी हा एवढा भला मोठा खड्डा. ह्यावर अनेक वेळा ह्या यंत्रणेचे अधिकारीही ह्या खड्ड्यावरून गेलेले असतील, पण त्यांना हे एवढ्या दिवसात, एवढ्या महिन्यात बोललो तरी काही हरकत नाही. हे इथे लोकांना त्रासदायक आहेत, आपण ह्याचा पगार घेतो आहे, हे त्यांना वाटलं नाही की हे खड्डे आपण बुजवले पाहिजेत आणि लोकांची होणारी गैरसोय इथे थांबवली पाहिजे. आपण पाहतोय आजचं जग शो ऑफचं जग आहे. थोडंसं काम काही लोकप्रतिनिधींनी केलं तर त्याचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात करतात. पण प्रमोदजी बुटे जे नगरसेवक आहेत ह्या वार्डातील, किंबहुना पेठमाप भागातील आपण थोडक्यात म्हणू शकतो, तर त्याने हे कुठलाही गाजावाजा न करताना अचानक माझ्यासमोर, मी शाळेत मुलांना सोडायला जात असताना मला आश्चर्याचा धक्का देणारा हा क्षण होता. मला इथे एक दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण झाली.
त्यांचंही कार्यकाल सकाळी 7 वाजता सुरू व्हायचं आणि आज हे पाहताना पण सकाळी 7 सव्वा 7ची वेळ आहे की माननीय नगरसेवक प्रमोदजी बुटे हे जनतेच्या सेवेला सकाळी 7 वाजल्यापासून कार्यरत आहेत। मी प्रमोदजी बुटे जे नगरसेवक आहेत यांना विनंती करत होतो की तुम्ही एखादी मुलाखत द्या, तर त्यानं अक्षरशः नकार दिला, कारण स्पष्ट सांगितलं की हे मला करायचं नाही, मी लोकांच्या हितासाठी हे करत आहे। चिपळूण लाईव्हसाठी शकील तांबे, धन्यवाद।